श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपण सर्वच जण स्वामींची खूप मनापासून सेवा करत असतो. काही ना काही आपल्याला अडचणी असतात, आपल्या जीवनामध्ये काहीतरी समस्या असतात, आपल्याला त्या सोडवण्यासाठी तर काही जण फक्त मनाला शांती मिळावी, आनंद मिळावा, शांतता लाभावी आपल्या जीवनामध्ये, त्यासाठी देखील स्वामींची सेवा करतात. कारण कुठलाही हे असो, सेवा असो करण्याचे आपण एकदा का होईना श्री गुरुचरित्र पारायण करायला हवे. एकदा करून बघा, खूप पॉझिटिव्ह सकारात्मक एनर्जी तयार होते आणि कुठल्याही प्रकारची समस्या असो त्याच्यावर स्वामी महाराज आपल्याला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आणि उत्तर आपल्याला मिळतेच, म्हणजे कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये म्हणा किंवा कुठल्या ना कुठला काहीतरी आपल्याला संदेश मिळतो आणि आपली अडचण चुटकीसरशी दूर होते. आजच्या व्हिडिओमध्ये श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे, त्याचे महत्त्व, नियम सांगितलेले आहे. तर आपल्या जीवनामध्ये गुरुची मार्गदर्शन कसे आवश्यक आहे याचे विवेचन या ग्रंथामध्ये श्रीपाद श्री वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या लीला वर्णन करण्यात आले आहे. केंद्रामध्ये किंवा मठामध्ये पारायण सप्ताह सुरू असताना पारायण कसे करावे आणि तुम्ही पारायणास बसू इच्छित असाल तर काही ह्या गोष्टी आपण जाणून घेणे खूप गरजेचे असते. तर त्यासाठी काही नियम असतात. ते असे: गुरुचरित्र पारायण वाचण्याची संधी मिळाली तर भाविक आवर्जून या संधीचा लाभ घेतात. या ग्रंथाचे 52 अध्याय आहेत, तर काही ग्रंथामध्ये 53 सुद्धा अध्याय आहेत. श्री दत्तात्रेय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितलेले आहे. श्री गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो. श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तींनी भरलेला सिद्ध मंत्र रूप महाप्रसादिक आणि वरद ग्रंथ आहे असे सांगितले जाते. श्री गुरुचरित्र चरित्राचे पारायण हे अंतःकरण शुद्ध असताना चालू करू शकतो आपण. श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे 52 अध्याय असून ओवी संख्या 7491 इतकी आहे. काही ग्रंथांमध्ये 53 सुद्धा अध्याय आहेत. त्याची विभागणी ज्ञानकांड, कर्मकांड, भक्तिकांड याचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शनच कसे आवश्यक आहे याचे अतिशय सुंदरपणे आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने आपल्या ओघवत्या भाषेमध्ये केले आहे. या ग्रंथामध्ये श्रीपाद श्री वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या लीलांचे चमत्कृतीपूर्ण वर्णन रसाळपणे केलेले आहेत. इतकेच नव्हे तर श्री गुरूंच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लीलांचे कथात्मक निरूपण अतिशय सुबोध व प्रासादिक भाषेत केले आहे. श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशीच आपल्याला समक्ष 4 कुत्रे व गाय यांना नैवेद्य द्यायचा आहे. 4 कुत्रे म्हणजे 4 वेद होय व 1 गाय म्हणजे दत्तात्रेयांची कामधेनू असल्याने हा नियम पाळला जातो. असे सांगितले जाते की पारायणापूर्वी फुले, विशेषतः देशी गुलाबाचे हार, तुळशी, सुगंधी उदबत्ती, धूप, कलश, विड्याची पाने, नैवेद्यासाठी पेढे वगैरे किंवा अन्य काही आपल्याकडे गोड पदार्थ असेल, अष्टगंध, चंदन, अत्तर, रांगोळी, 2 आसने, 1 चौरंग, चौरंगावर पिवळे किंवा भगव्या रंगाचं कापड, चौरंगाभोवती व गुरु दत्तात्रेयांचे आसनाभोवती रांगोळी काढावी. चौरंगास आंब्याचे तोरण बांधावे. जर आपल्याला म्हणजे शक्य असेल तरच बांधा किंवा नसेल आपल्याकडे त्यावेळेला तोरण उपलब्ध आंब्याचे फांद्या वगैरे तर नाही बांधलं तरी चालतं. प्रमुख दरवाजामध्ये तोरण बांधले जाते. जे आपल्याकडे असेल तर बांधा, नसेल तर नाही बांधलं तरी काही हरकत नाही. चौरंगाजवळ डाव्या बाजूस समई लावायची. वाचन चालू असेपर्यंत समई लागलेली असावी व अगरबत्ती पेटती असावी. म्हणजे जोपर्यंत आपण वाचन करतोय ना, म्हणजे ठराविक विशिष्ट आपण तेवढ्या अध्यायांचं वाचन करत असतो तोपर्यंत आपल्याला उदबत्ती आणि दिवा चालू ठेवायचा आहे. पारायणाला बसण्याच्या अगोदर आपल्या गावातील दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये किंवा जवळच्या जे आपल्या म्हणजे घराजवळ किंवा गावामध्ये श्री स्वामी समर्थ केंद्र आहे तिथे जाऊन आपल्याला विडा, सुपारी वर नारळ ठेवून आणि आपण म्हणजे सदर पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करायची. म्हणजे देवाला सांगायचं की मी असं करत आहे, पारायणाला सुरुवात करत आहे, आपण माझ्या पारायणाच्या वेळेला उपस्थित राहावे. आपल्या घरातील जे कोणी वडीलधारी मंडळी आहे, आपले आई वडील, मोठे भाऊ वणी कोणी असतील त्यांना नमस्कार करायचे आणि त्यानंतरच पारायणासाठी आपल्याला आसनावर ग्रहण करायचे, म्हणजे आसनावर बसायचं आहे. प्रथम अथर्व शीर्ष वाचायचे आहे. 1 माळ आपल्याला गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा अथवा श्री दत्तांचा मंत्र बोलायचा. आता आपल्याला गुरुचरित्र म्हणजे 7 दिवसांचे पारायण करण्याच्या वेळेला काय करायचं आहे, म्हणजे कुठल्याही दिवशी सुरू न करता आपल्याला शनिवारी शक्यतो
हे करायचं आहे, प्रारंभ शनिवारी करायचा आहे आणि शेवटी म्हणजे 7वा दिवस शुक्रवारी आला पाहिजे. म्हणजे सांगता आपल्याला शुक्रवारी करायची, कारण शुक्रवार हा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा निजानंद गमनाचा दिवस आहे म्हणून. तर श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आपल्याला म्हणजे हे अगोदरच सांगून झालं आहे, 1 गाय आणि 4 कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा छोटे छोटे पोळ्या बनवायच्या आणि त्याचा नैवेद्य आपल्याला खाऊ घालायचं आहे. श्री गुरुचरित्राचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून वाचायचे. म्हणजे बसताना आपल्या समोर ग्रंथ ठेवला का आपलं जे फेस असतो, चेहरा असतो, तो पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला आला पाहिजे. श्री गुरुचरित्राचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे. वाचण्यापूर्वी श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून 1 माळ गायत्री मंत्र, 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्र जप करावा. गणपती अथर्वशीर्ष वाचून मग पोथी वाचायला सुरुवात करावी. वाचन करताना आपल्याला पहाटे 3 म्हणजे सकाळी 3 वाजेपासून पहाटपासून ते 4 वाजेपर्यंत या दरम्यान आपल्याला वाचन करायचं असतं. दुपारी 12 ते 12:30 ही वेळ आपल्याला वाचायचं नसतं. या वेळेमध्ये दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असल्याकारणाने आपल्याला हे अर्धा तास वाचन बंद ठेवायचं असतं. गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये आपल्याला म्हणजे जोवर आपण 7 दिवस पारायण करतोय त्या कालावधीमध्ये आपल्याला म्हणजे परक्यांच्या घरचं म्हणजे परान्न घ्यायचं नाही आहे. दुसऱ्यांच्या घरचं फ्रीमध्ये अन्न घ्यायचं नाही. जर आपल्याला शक्यच नसेल तर आपण म्हणजे जर हॉटेलमध्ये किंवा परगावी गेलो खूप कामानिमित्त तर आपल्याला पैसे देऊन अन्न घ्यायला काही हरकत नाही. आपली आई, पत्नी, बहीण यांच्या हातचे खायचे आणि उपवास करू नये म्हणजे नाही करायचं. या दिवसामध्ये उपवास नाही करायचा. दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ 1 धान्य फराळ घ्यायचं. काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही. आता 1 धान्य म्हणजे काय, म्हणजे आता जर आपण पहिल्या दिवशी गव्हाची चपाती खाल्ली तर मग गव्हाची चपाती 7 दिवस खायची, किंवा बाजरी किंवा ज्वारी असं जर काही खाल्लं तर तीच भाकरी आपल्याला तशीच खायची आहे. मध्येच आपण बदलू शकत नाही, म्हणजे चेंज नाही करू शकत. मग पहिल्या दिवशी बाजरीची भाकरी खाल्ली आणि मग उद्या खाऊया गव्हाची चपाती खाऊ किंवा नागलीची भाकरी खाऊ असं नाही करू शकत. 7 दिवस एकच धान्य खायचे आपल्याला. आणि भाज्या वगैरे खायला फक्त लसूण कांदा नाही सांगितले. बरेच जण आता ही गोष्ट हे करतात, टाळतात. लसूण कांदा मसाल्याचे पदार्थ खात नाही, म्हणजे उष्णता असते त्याच्यामध्ये, म्हणून त्यामुळे हे पदार्थ आपण खाण्यास टाळतो. आता श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये पुरुषांनी दाढी वाढवायची नाही, स्वतःच्या आपल्या हाताने दाढी करायची आहे. तसेच या काळात चमड्याच्या ऐवजी नायलॉन किंवा रबरी चपलाचे आपल्याला वापरायचे आहे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये ब्रह्मचर्य पाळायचे आपल्याला. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस आपल्याला जायचं नाही. स्वतःच्या कुटुंबामध्ये जर सुतक आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करून घ्यायचं आहे. ते मध्येच आपण अर्धवट सोडू शकत नाही. वेळोवेळी बाहेर जाऊन आल्यानंतर आपल्याला घरामध्ये सकाळ संध्याकाळ गोमूत्र शिंपडायचं आहे. सप्ताह कालावधीमध्ये रोज सकाळ संध्याकाळ श्री गुरुचरित्राच्या रोज वाचन झाल्यानंतर आपल्याला रात्री श्री विष्णू सहस्रनाम रामाचे पठण करायचे. पहिला दिवस आपल्याला 1 ते 9 अध्याय, दुसरा दिवस 10 ते 21 अध्याय, तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्याय, चौथा दिवस 30 ते 35 अध्यायापर्यंत वाचायचं आहे. 5व्या दिवशी 36 ते 38 अध्यायापर्यंत व 6व्या दिवशी 39 ते 43 अध्याय व 7वा दिवस 44 ते 53 अध्याय. 7व्या दिवशी पारायण सप्ताह तुमचा पूर्ण होईल. श्री गुरुचरित्र सप्ताह हा 7 दिवसांचे 1 पारायण या पद्धतीने करायचा असतो. परंतु 21 दिवसात 3 पारायण, 49 दिवसामध्ये 7 पारायण करायची देखील पद्धती आहेत. 7 दिवसांच्या सप्ताहाची 8व्या दिवशी सांगता करावी. सांगतेच्या दिवशी 10:30 वाजता श्री दत्त महाराज, श्री कुलदेवता, श्री स्वामी समर्थ महाराज व श्री गुरुचरित्र ग्रंथाकरिता नैवेद्य मांडावा. ग्रंथाचा नैवेद्य गाईला द्यावा किंवा स्वतः खावा व मगच आपण भोजन करावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेमध्ये खंड पडू देऊ नये. शक्य आहे तोवर जमिनीवर व पलंगावर झोपावे. म्हणजे जोवर पारायण चालू आहे तोवर आपण जमिनीवर काहीतरी घोंगडी वगैरे किंवा साधं काहीतरी जे पांघरून असतं ते आथरायचं आणि मग झोपायचं. आणि पलंगावर गादीवर झोपू नये, सोप्यावर बसू नये असे थोडक्यात नियम आहेत. श्री गुरुचरित्र 3 दिवसीय पारायण करू नये. 1 दिवसीय पारायण फक्त दत्तधाम व राष्ट्रसेवेसाठी करावे. वैयक्तिक पारायण 7 दिवसांचे करावे. श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणाने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो. हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे. दुःखितांना, वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना, असाध्य आजार झालेल्यांना, पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र एकमेव असे साधन आहे जे शुभ फल प्राप्ती देते असे सांगण्यामध्ये येते आणि बरेच सेवेकऱ्यांचा असा अनुभवसुद्धा आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.